मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला कटाची आमटी करून दाखवणार आहे। आता कट म्हणजे काय हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, पण तरीसुद्धा सांगते। आपण पुरणपोळीच्या वेळी डाळ शिजवून जे म्हणजे डाळीतलं पाणी जे उरतं, मुळातच जास्त थोडं पाणी ठेवून पाणी काढलं जातं आणि त्याला कट म्हणतात। आणि असं हे पातळ पाणीवरचं डाळ गाळून आपण जे घेतो, डाळ चाळणीवर टाकली की हे पाणी येतं, हे कट, याला कट म्हणतात। आणि ह्या कटाची आमटी मी तुम्हाला दाखवणार आहे करून। ही खूप सुंदर एकदम रुचकर अशी आमटी होते, आंबट गोड चवीची अशी चिंचगुळाची आमटी। आणि मी ती तुम्हाला आता दाखवणार आहे। त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हा कट घेतलेला आहे। कट म्हणजे डाळीचं पाणी। त्यानंतर हे तमालपत्र आहे, 4 काळी मिरी आहेत, 2 लवंगा आहेत, थोडासा दालचिनीचा तुकडा आहे, कढीपत्ता आहे, मीठ। हे मी खोबरं थोडं भाजून घेतलं आहे, वाटलं तर वाटून लावायचं किंवा असंच लावलं तरीही चालेल। हा गूळ, हा गोडा मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी, जिरं, चिंचेचा कोळ, फोडणीसाठी तेल, एवढं ह्याचं साहित्य आहे। तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, तर फोडणी करूया। एकदम छान अशी ही आमटी लागते आणि पुरणपोळी केली की बरोबर आमटी हवी, असं हेच असतं, नाहीतर स्वयंपाक पुरा झाला नाही असं वाटतं। तर हे मी फोडणीला तेल घातलंय। काही जण हा मसाला तेलावर परतून वाटून घालतात, पण मी वाटणार नाही, कारण एवढ्या मसाल्याचा उकळून जो वास येतो तेवढाच आमटीला बास होतो। त्याच्यामुळे मी वाटून घालणार नाही मसाला असाच घालणार आहे, खोबरं फक्त घालणार आहे, कारण ह्या मसाल्याचा नंतर उकळून छान वास येतो आणि तेवढा आपल्या आमटीला पुरेसा होतो। आणि प्रथम मोहरी घातली आहे, मोहरी घातल्यावर जिरं घातलंय, तमालपत्र घातलंय, त्यानंतर हे खडे मसाले घातलेत, दालचिनीचा तुकडा, 2-3 काळी मिरी आणि 2 लवंगा। त्यानंतर त्यावर हा कढीपत्ता, या आमटीला कढीपत्ता व्यवस्थित लागतो, त्याच्यामुळे कढीपत्ता घातलाय। तर मी अगदी फोडणीवर खालचा गॅस घालवला आहे, मी गॅस घालून आता मी बाकीचं सगळं टाकणार आहे। आता आपण ह्या फोडणीत हळद टाकणार आहोत, हळद, त्यानंतर हिंग, लाल तिखट। फोडणीत तिखट घातलं की रंग छान येतो। हे तिखट जरी जास्त वाटलं तरी काश्मीरी तिखट आहे, त्याच्यामुळे त्याला तिखटपणा कमी आहे। तिखट घालून झालं, त्यानंतर हा गोडा मसाला घालते। तर हे आपण चांगलं फोडणी अशी परतून घ्यायची। हे बघा किती सुंदर फोडणी आहे, तर रंग इतका सुंदर आला आहे। तर यामध्ये आपण हे मी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं भाजून घेतलंय आणि ते असं बारीक कुस्करून घेतलंय, ते तसंच टाकणार आहे, वाटून घालणार नाहीये। तेही फोडणीत घालणार आहे, म्हणजे त्याचा रंग छान येतो, तवंग, कारण कट आला पाहिजे वरती। हेही आपण आता भाजलंय तरीसुद्धा परत परतून घेणार आहोत। अशी छान आता खमंग फोडणी तयार झालेली आहे। आता यावर आपण हा कट ओतणार आहोत। वाटलं तर ह्याला थोडं पुरण लावायचं, म्हणजे जर कट दाट नसेल तर थोडं पुरण लावायचं, म्हणजे छान अशी दाटसर आमटी होते। पण हे आपलं आहे दाटसर, त्याच्यामुळे त्या पुरणाची जरूर नाही आहे, नाहीतर पुरणही आहे ठेवलेलं, पण जरूर नाही त्याला। ही आमटी आपण छानपैकी उकळवणार आहोत। आता आपण या आमटीत चिंचेचा कोळ घालणार आहोत। चिंच आणि गूळ याची याला खूप छान चव येते।
चिंचेचा कोळ घातला आहे, घालणार आहे. आंबट गोड अशा चवीची ही आमटी खूप छान लागते. पण चवीप्रमाणे मीठ. आता ही चांगली 10-5 मिनटं उकळवून घ्यायची. जितकी ती उकळेल तितकी त्याची चव चांगली येते. मी थोडंसं पुरण घालणार आहे, पण आपण येतो चव छान येते. मी आता ही छान उकळवून घ्यायची. एकदम सुंदर अशी उकळली की त्याला वासही छान येतो. हे बघा किती छान आमटीला कलर पण सुंदर आला आहे. तितकीच ती चवीलाही छान लागते. तर ही आमटी मी कशी केली त्याचा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि पुरणपोळ्या कराल तेव्हा नक्की कटाची आमटी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ती. खूप छान, एकदम आंबट गोड तिखट सगळ्या चवींची अशी सुंदर. गरम मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव अशी एकदम सुंदर आमटी लागते. ही नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंट करायला विसरू नका. जरूर मला कळवा. घालायची आणि आणखीन उकळवायची.